आणि यानंतर आपण थेट जाणार आहोत आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या संयुक्त प्रचार दौऱ्याकडे। ही दृश्य आपण पाहतो आहोत सध्या स्क्रीनवर। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे मुंबईत विविध भागांमध्ये प्रचार सभा घेता आहेत, प्रचार दौरे करता आहेत। ठाकरे सेना आणि मनसेचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या शाखांच्या भेटी ते आता घेत आहेत आणि आपण ही दृश्य पाहतो आहोत सध्या। मुंबईतील पूर्व उपनगर असतील किंवा पश्चिम उपनगर असतील, या दोन्ही ठिकाणी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोघे ज्युनियर ठाकरे बंधू आता अत्यंत जोमानं प्रचार करत असल्याचं दिसतंय। ही दृश्य कलिनामधली आहेत, सांताक्रूजच्या जवळ असलेल्या कलिनामधली ही दृश्य आहेत, ज्या ठिकाणी सध्या आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोघेही एक प्रकारे रोड शो घेत असल्याचं दिसतंय आणि त्यांच्या रोड शोला सुद्धा मोठी गर्दी आहे। दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय सध्या मुंबईतल्या कलिना परिसरात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे ज्युनियर ठाकरे बंधू सध्या प्रचार करतायत। मुंबईमध्ये पालिका निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही दृश्य लाईव्ह दृश्य आहेत मुंबईतल्या कलिना परिसरातली। आदित्य ठाकरे अमित ठाकरे हे ज्युनियर ठाकरे बंधू एकत्रितपणे संयुक्त प्रचार दौरे करतायत। मुंबईतल्या विविध भागांमध्ये हे दोन्ही नेते एकत्रित प्रचार करत असल्याचं पाहायला मिळतंय। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे ठाकरे सेना आणि मनसे यांचे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी अत्यंत जोरकसपणे रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय। अत्यंत आक्रमक असा प्रचार ठाकरे सेना आणि मनसेकडून सध्या केला जात आहे। मुंबई पालिका निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची आहे ठाकरे सेना आणि मनसेसाठी। त्यातच दोन्ही पक्षातल्या अनेक नेत्यांनी निवडणुकीच्या दरम्यानच पक्षाची साथ सोडत इतर पक्षांमध्ये कोणी जाणं पसंत केलंय, तर कोणी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे। त्यामुळे या दोन्ही पक्षांसमोर डॅमेज कंट्रोल करण्याचं आव्हान सुद्धा असणार आहे। माजी खासदार विनायक राऊत सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। ठाकरे सेनेचे अनेक नेते, पदाधिकारी आणि जुने जाणते कार्यकर्ते हे अत्यंत जोरकसपणे प्रचार करत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। अमित ठाकरे आदित्य ठाकरे या दोन्ही ज्युनियर ठाकरे बंधूंची ही एकत्रितपणे प्रचार फेरी आहे असं आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय आणि मोठी गर्दी देखील इथे जमलेली आहे। घोषणाबाजी कार्यकर्ते करताना दिसत आहेत। ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे एकत्रितपणे प्रचार करतायत, अमित ठाकरे सध्या बोलतायत, ते काय नेमकं म्हणतायत आपण ऐकूया। कालपासून बोलतोय, राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आल्यानंतर महाराष्ट्र आणि मुंबई एकवटणे आपण ही निवडणूक जिंकलोच आहोत आणि मला वाटतं हे लोक एकत्र आल्यानंतर अजून एक गोष्ट घडली ती म्हणजे भाजपला जी धडकी बनली ती आपल्याला अशीच ठेवायची ही भीती असलीच पाहिजे। फक्त मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की निवडणूक संपली नाहीये। निवडणुकीच्या 15 तारखेपर्यंत सतर्क राहा।
कारण त्या लोकांनी ज्या प्रकारे दुबार मतदार घुसवले त्या लोकांना बाहेर काढून आपल्याला फोडायचं आहे आणि आपल्या मतदानाची किंमत वाढवायची आहे. आपल्या मतदानाची किंमत वाढली, आपण एकत्र आलोच आहोत, त्याच्यामुळे आपली ही सत्ता ही येणारच. आणि 16 तारखेला मी तुम्हाला विजय यात्रेला आपण भेटू. धन्यवाद. मी येणारच, जय महाराष्ट्र. आवाज येतोय का? आगे येतोय का? तुमचा येतो माझ्यापर्यंत. आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे. निवडणुकीला आता 1 आठवडा राहिलेला आहे. गीतेश इथून उमेदवार आहेत. सगळ्यांना चिन्ह माहितीये का आपलं? काय आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.